उत्तर भारतीयांच्या या वाढत्या वास्तव्यामुळे आता छठ पूजा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि विशेष म्हणजे या पूजेत उत्साहाने सगळेजण सहभागी होतात। आकाशातून दिसणारं इंद्रायणी नदीचं हे मनोहारी दृश्य आणि इंद्रायणी नदीच्या तीरावर गंगा नदीच्या आरतीप्रमाणे भल्या मोठ्या समयांनी ओवाळत केली जाणारी ही महाआरती। दुसरीकडे टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी खेळत असलेल्या ह्या पावल्या, हा सगळा सोहळा आहे छठ पूजेचा। ये हिंदुओं का महा आस्था का पर्व है। ये सूर्य देवता की बहन छठ माता के आराधना करते हैं, पूजा पाठ करते हैं। ये सूर्य जो सबको मालूम है कि सूर्य एक देवता जो दिखते हैं हमें, उनका पर्व है। सूर्याला अर्घ्य देत ही पूजा सुरू होते। यामध्ये सृष्टीतल्या पंचतत्वाची पूजा केली जाते। हेच महत्त्व ओळखून वारकरीही या पूजेत उत्साहाने सहभागी झालेत। लोगों को बताना चाहते हैं कि नदियों का संवर्धन कितना जरूरी है। इसके लिए हम सबको साथ आना चाहिए और अपने जीवदायिनी इंद्रायणी माता हो, चाहे जो भी नदी हो, गंगा माता हो, उसका संवर्धन होना बहुत ही जरूरी है। या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला की लाल बापूंनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमंत्रित केलं की सुंदर अशी इंद्रायणी मातेची काशीगंगा महाआरती या ठिकाणी आयोजित केली की जी काशीला, वृंदावनला, वाराणसीमध्ये होती, तीच आरती आज आम्ही या ठिकाणी अनुभवत आहोत। निसर्गापुढे कोणीच मोठं नाही। छठ पूजेच्या निमित्तानं याच सर्वशक्तिमान निसर्गाची उपासना केली जाते। ब्युरो रिपोर्टसह गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड।